नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर म्हणजे आई रेणुका देवीचे मूळ पीठ। माहूरगड येथील रेणुका देवी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने समय वेतन श्रेणीनुसार कायमस्वरूपी आदेश द्यावेत म्हणून C2 संलग्नित नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने 27 ते 31 जानेवारी 2020 या तारखेमध्ये बेमुदत बैठा सत्याग्रह करून संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष, मुख्य न्यायाधीश नांदेड, सचिव, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तसेच पदसिद्ध उपाध्यक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर आणि कोषाध्यक्ष तहसीलदार माहूर यांचेसह सर्व विश्वस्त रेणुका देवी संस्थान यांचे लक्ष वेधले होते। त्यावेळी सचिव अभिनव गोयल यांनी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गंगाधर गायकवाड आणि स्थानिक समिती अध्यक्ष कॉम्रेड श्रावण जाधव यांच्या नावे एक पत्र काढून दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संस्थान कार्यालयामध्ये बैठक बोलावून युनियनच्या मागणीनुसार आदेश देण्यात येतील असे लेखी स्वरूपामध्ये कळविले होते। त्या अनुषंगाने रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मुख्य न्यायाधीश व संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष दीपक ढोळकिया यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य कार्यालय श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथे ही बैठक संपन्न झाली। उपस्थित विश्वस्त आणि युनियनचे पदाधिकारी यांना अध्यक्षांनी मार्गदर्शन केले। कर्मचाऱ्यांचा PPF आणि ESI यासह सर्व कायदेशीर लाभ मिळवून देण्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहून कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे आवश्यक असल्याचे सांगितले। स्थानिक कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करण्यास सहकार्य करावे तसेच युनियनने देखील या कार्यास हातभार लावावा व लवकरात लवकर हे कार्य पूर्ण करावे असे यावेळी त्यांनी सांगितले। संस्थांचे पदसिद्ध सचिव अभिनव गोयल यांच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिलेले आहे। कायदेशीर बाबी लक्षात घेता युनियनच्या वतीने 15 दिवस थांबून संस्थानास सहकार्य करण्याचा निर्णय यावेळी या बैठकीमध्ये घेण्यात आला। या बैठकीला संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गंगाधर गायकवाड, स्थानिक अध्यक्ष कॉम्रेड श्रावण जाधव, सचिव कॉम्रेड अरुण घोडेकर, कॉम्रेड रामकृष्ण जायभाय, कॉम्रेड गजानन घुगे, कॉम्रेड विनोद कदम, कॉम्रेड अरविंद राठोड, कॉम्रेड नितीन गेडाम, कॉम्रेड आकाश वानखडे, कॉम्रेड नंदकिशोर देशमुख यांच्यासह युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी रेणुका देवी संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा हा वाद सर्वप्रथम विदर्भ न्यूजने आपल्या प्रक्षेपणामध्ये दाखविल्याबद्दल मजदूर युनियनच्या वतीने विदर्भ न्यूजचे अभिनंदन करण्यात आले। माहूरगड येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।